Hi friends, I am Professor Ashish Kangurte and today we are going to discuss on the topic of the Parliament. Friends, today we will discuss the composition of Parliament of India. मित्रांनो, आज आपण संसद या विषयावर आज चर्चा करणार आहोत. मित्रांनो, संसदेची रचना ही कशा पद्धतीने केली जाते यावर आज आपण चर्चा करणार आहोत. Then friends, the word parliament is derived from the French word that is the word parlementum means to talk. The term connotes a place where people sit and discuss national and international problems and enact legislations for their country. The friends, the modern parliamentary system owes its origin to Britain in particular. Friends, the parliamentary system of government is a democratic polity wherein the supreme power vests in the body of the people representatives. मित्रांनो, याचाच अर्थ असा की पार्लमेंट हा जो शब्द आहे हा फ्रेंच वर्ड पार्लमेंट और पार्लमेंटम या शब्दापासून त्याची उत्पत्ती झालेली आहे. या शब्दाचा अर्थ टू टॉक म्हणजे बोलणे असा होतो किंवा चर्चा करणे असा होतो. मित्रांनो, पार्लमेंटम ही जी संज्ञा आहे ही अशा पद्धतीने दर्शवते की अशा पद्धतीचं ठिकाण की ज्या ठिकाणी लोक एकत्र येतात, बसतात आणि राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय समस्यांबद्दल चर्चा करतात आणि आपल्या देशांसाठी कायदे देखील निर्माण करतात. मित्रांनो, यालाच आपण पार्लमेंट असं संबोधलेलं आहे. मित्रांनो, जी काही मॉडर्न पार्लमेंटरी सिस्टीम जी आहे ही ब्रिटनमधून तिचा उगम झालेला आहे. मित्रांनो, भारताने संसदीय शासन पद्धतीचा अवलंब केला आहे. ब्रिटिश काळात उदयाला आलेली संसदीय शासन पद्धतीची चौकट आणि भारतीय समाजाचे बहुल स्वरूप या घटकांमुळे घटनाकर्त्यांनी संसदीय पद्धतीचा स्वीकार केला आहे. मित्रांनो, संसदीय शासन पद्धती, कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ या शासन शाखांमध्ये कोणत्या प्रकारचा संबंध असावा याविषयी निश्चित तरतूद पुरविते. मित्रांनो, या पद्धतीमध्ये कायदेमंडळ व कार्यकारी मंडळ यांच्यामधील घनिष्ठ स्वरूपाचा जो संबंध आहे तो देखील या ठिकाणी अधोरेखित केला जातो. Friends, the Parliament of India is consisted with the three things, that is the two houses which is known as the Council of States and House of People along with the President. It is a constitute the Parliament in India. Friends, similarly in Britain, the Britain Parliament consisted with the King, House of Lords and the House of Commons. And friends, in a USA where there is a presidential form of government, friends, but the president is not the part of the union legislature which is the known as a congress, which consists of two houses which is the known as senate and the house of the representative. मित्रांनो, याचाच अर्थ असा की भारतामध्ये जे संसद निर्माण केलेलं आहे हे तीन गोष्टींनी बनतं. एक लोकसभा, दुसरं राज्यसभा आणि तिसरं प्रेसिडेंट, त्यालाच आपण राष्ट्रपती म्हणतो. मित्रांनो, जर आपण ब्रिटनचं जर उदाहरण घेतलं तर ब्रिटनचं जे पार्लमेंट आहे ते तीन गोष्टींनी बनतं. एक किंग म्हणजे तेथील राजा, दुसरं हाऊस ऑफ लॉर्ड्स आणि हाऊस ऑफ कॉमन्स. त्याचप्रमाणे अमेरिकेमध्ये देखील आपण जर बघितलं तर तिथल्या पार्लमेंटला काँग्रेस म्हणून संबोधलं जातं आणि तेथील काँग्रेस जे आहे ते सिनेट आणि हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह या दोन सभागृहांनी मिळून त्यांचं काँग्रेस बनतं, म्हणजेच पार्लमेंट बनत असतं. तर मित्रांनो, भारतामधील जे काउन्सिल ऑफ स्टेट आहे हे अप्पर हाऊस आहे आणि हाऊस ऑफ पीपल हे लोअर हाऊस आहे. त्याचप्रमाणे ब्रिटनमध्ये देखील हाऊस ऑफ लॉर्ड्स हे अप्पर हाऊस आहे आणि हाऊस ऑफ कॉमन्स हे लोअर हाऊस आहे. त्याचप्रमाणे अमेरिकेमध्ये सिनेट हे अप्पर हाऊस आहे आणि हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्स हे लोअर हाऊस आहे. तर अशा पद्धतीने ही विविध देशांमधील पार्लमेंटची रचना किंवा संसदेची रचना कशा पद्धतीने झालेली आहे ते आपण बघितलं. तर मित्रांनो, आता आपण सुरू करूया आर्टिकल 79. Friends, Article 79 of the Indian Constitution, it provides for the establishment of the Union Legislative, which is called the Parliament. And according to the Article 79, the Parliament shall consist of the President of India
and two houses to be known as respectively as the Council of States and the House of the People. Friends, Parliament thus consists of the three things, which is the President of India, Council of States and the House of People. Friends, we also known as the Council of State as a Rajya Sabha and the House of the People as a Lok Sabha. Friends, actually the question here arises that how the President of India is a part of the Parliament. Then friends, answer of this question is that the President of India is not a member of any house, but he is a constitute a part of the Parliament and performs many important legislative functions. The friends, he summons the houses and gives assent to the bills passed by the both houses. He can prorogue the House of the People. The President is required to exercise his powers and discharge his function on the advice of the Council of Ministers with the Prime Minister, and the advice is ordinarily binding on him. Consequently, the powers of the President are in a practice exercised by the Council of Ministers. मित्रांनो, प्रेसिडेंट हा पार्लमेंटचा म्हणजे संसदेचा महत्त्वाचा भाग कसा आहे तर मित्रांनो, ॲक्च्युली प्रेसिडेंट किंवा राष्ट्रपती हे कोणत्याही सभागृहाचे सदस्य नसतात, तरी देखील ते महत्त्वाची भूमिका बजावित असतात. म्हणजे उदाहरणार्थ समन्स म्हणजेच सभागृहाला बोलवणे, म्हणजे ज्यावेळेस सत्र असतात म्हणजे सत्र चालू होतात त्यावेळेस सत्राचं समन्स जे केलं जातं किंवा सत्र कोणत्या तारखेला सुरू होणार आहे, कोणत्या तारखेला ते स्थगित होणार आहे किंवा प्रोरोग होणार आहे, हे सर्व काम जे आहे ते प्रेसिडेंट करत असतात. त्याचप्रमाणे जेव्हाही कोणतंही हे बिल किंवा कच्चा मसुदा एखाद्या कायद्याचा ज्यावेळेस लोकसभेत राज्यसभेमध्ये येतो आणि त्यानंतर ते पास होतं, त्यानंतर जोपर्यंत त्याच्यावर प्रेसिडेंटची सिग्नेचर होत नाही तोपर्यंत ते बिल ॲक्टच्या फॉर्ममध्ये येत नाही किंवा कायद्याचं रूप किंवा स्वरूप त्याला प्राप्त होत नाही किंवा त्याची अंमलबजावणी होत नाही. मित्रांनो, आपणास हे माहितीच आहे की काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स हे जे असतात ॲक्च्युलीमध्ये सर्व जे काही फंक्शन्स असतात हे जरी प्रेसिडेंटच्या नावाने दिलेले आहे, परंतु सगळे फंक्शन्स ॲक्च्युली प्रॅक्टिसमध्ये काउन्सिल ऑफ मिनिस्टर म्हणजेच मंत्रिमंडळ आणि त्याचे मंत्री हे लोक जे असतात हे ॲक्च्युअलमध्ये ते प्रॅक्टिस करत असतात. सर्व पॉवर्सचा वापर ही लोक करत असतात. तर त्यामुळे मित्रांनो, प्रेसिडेंट ऑफ इंडिया म्हणजेच भारताचा राष्ट्रपती हा एक राष्ट्रपती म्हणून एक प्रेसिडेंट म्हणून एक अत्यंत महत्त्वाची भूमिका या संसदीय शासन प्रणालीमध्ये पार पाडित असतो. म्हणूनच त्याला आपण संसदेचा महत्त्वाचा घटक मानतो. Now friends, let's we see the second thing, that is the Council of States, which is the known as a Rajya Sabha. The friends, the Council of States, it is the known as the upper house, is a continuing body and cannot be dissolved by the president. Friends, it is constituted by indirect election and the maximum membership of the Council of State has been fixed at 250. Friends, it consists of the 12 members to be nominated by the president from the amongst the person having special knowledge or practical experience in respect of the such matters as literature, science, art and social service, and up to 238 representative friends of the states and of the union territories according to the article 80 clause 4. The allocation of the seats in the council of the states to be filled by the representatives of the states and of the union territories shall be in accordance with the provisions in that behalf contained in the fourth schedule. This is the language provided under article 80 clause 3. The friends, the Council of State is a permanent body and not subject to the dissolution, but as nearly as possible 1/3 members thereof shall retire as soon as may be on the expiration of the every second year in accordance with the provision made in that behalf by Parliament by law. Friends, its term is of the 6 years. मित्रांनो, याचाच अर्थ असा की काउन्सिल ऑफ स्टेट म्हणजेच राज्यसभा म्हणून आपण त्याला ओळखत असतो आणि राज्यसभा हे वरिष्ठ सभागृह म्हणून त्याला आपण ओळखत असतो. मित्रांनो, ही कंटिन्यूइंग बॉडी आहे म्हणजे ही कधीच डिझॉल्व होत नाही, म्हणजे ही बॉडी कधीही विसर्जित होत नाही.
आणि मित्रांनो, ही जी बॉडी असते यामध्ये जे लोक निवडले जातात किंवा जे सदस्य असतात हे अप्रत्यक्ष मतदान पद्धतीमधून आलेले असतात. मग यांना मतदान कोण करतं? तर यांना मतदान करतात राज्यामध्ये जे विधानसभा विधान परिषद असतात यामधून ही लोक निवडली जात असतात. मित्रांनो, यांची जी सभासद संख्या आहे ही टोटल सभासद संख्या 250 आहे आणि यापैकी 238 जी लोक आहे ही 238 लोक राज्याच्या विधिमंडळातून निवडून येत असतात. म्हणजेच भारतीय राज्यघटनेच्या जे चौथं जे परिशिष्ट आहे या चौथ्या परिशिष्टामध्ये प्रत्येक राज्यातून आणि युनियन टेरिटरीमधून किती प्रमाणामध्ये लोक हे राज्यसभेमध्ये निवडले जातील याचं प्रपोशन त्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे आणि त्याप्रमाणे संपूर्ण भारतामधून प्रत्येक राज्यातून त्या प्रपोशनप्रमाणे रिप्रेझेंटेटिव्स हे इनडायरेक्ट इलेक्शनद्वारे निवडले जात असतात. आणि उरलेले जे 12 लोक आहे मित्रांनो, ही उरलेली 12 लोक भारतीय राज्यघटनेच्या कलम 80 नमूद केल्याप्रमाणे हे विविध बाबीसंबंधी ज्या लोकांना विशेष ज्ञान असेल किंवा व्यावहारिक अनुभव असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारचं उदाहरण आपण जर घेतलं तर वाङ्मय, शास्त्र, कला व समाजसेवा या विविध क्षेत्रातून हे 12 लोक हे राष्ट्रपतीद्वारे निवडले जात असतात आणि अशा पद्धतीने पूर्ण 250 सदस्य या ठिकाणी राज्यसभेमध्ये निवडले जात असतात. मित्रांनो, संसदेच्या सदस्यत्वाकरता काही अर्हता भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 84 देण्यात आलेली आहे. त्यामध्ये देण्यात आलेलं आहे की ती व्यक्ती भारताचा नागरिक असावा किंवा निवडणूक आयोगाने शपथ किंवा दृढकथन यांच्या संबंधात प्राधिकृत केलेल्या एखाद्या व्यक्तीसमोर त्या प्रयोजनाकरिता 3ऱ्या अनुसूचित दिलेल्या नमुन्यानुसार तिने शपथ घेऊन किंवा दृढकथन करून त्याखाली स्वाक्षरी केलेली पाहिजे. त्याच पद्धतीने राज्यसभेतील जागेच्या बाबतीत ती किमान 30 वर्ष वयाची असणं आवश्यक आहे. त्याच पद्धतीने संसदेने केलेल्या कोणत्याही कायद्याद्वारे किंवा त्याखाली संबंधात विहित केल्या जातील अशा इतर अर्हता तिच्या ठायी असणं गरजेचं आहे. म्हणजेच या ठिकाणी 3 गोष्टी देण्यात आलेल्या आहे मित्रांनो. ती म्हणजे एक, ती भारताचा नागरिक असणं गरजेचं आहे. त्याप्रमाणे दुसरी गोष्ट अशी की ती वयाची 30 वर्ष तिची पूर्ण झालेली असली पाहिजे. आणि तिसरी गोष्ट, संसदेने जर कोणताही कायदा जर केलेला असेल त्या कायद्यात ज्या तरतुदी देण्यात आलेल्या असतील निवडणुकीसंदर्भात तर ती अर्हता त्याने पूर्ण केलेली असली पाहिजे. तर ही अर्हता पूर्ण करणारी व्यक्ती ही राज्यसभेची सदस्य होऊ शकते. याच्या सदस्याचा जो कार्यकाळ असतो तो 6 वर्षाचा असतो. नाउ फ्रेंड्स, लेट्स वी सी the third thing, that is the House of the People, which is known as the Lok Sabha, which is defined under Article 81 of our Indian Constitution. Friends, the Lok Sabha is a popular house, and friends, its members are directly elected by the people. The maximum number of its membership is fixed at 550, out of whom not more than 530 are elected by the votes in the states, and B, that is the not more than the 20 to represent the union territories. It is provided under Article 81. And the friends, under Article 331, the president may nominate not more than 2 members of the Anglo-Indian community if in his opinion that the community is not adequately represented in the Lok Sabha. Friends, the representative of states are elected directly by the states on the basis of the adult franchise. मित्रांनो, हाऊस ऑफ पीपल यालाच आपण लोकसभा म्हणून संबोधत असतो. त्यालाच पॉप्युलर हाऊस म्हणून देखील संबोधले जाते. मित्रांनो, यांचे जे मेंबर्स असतात हे मेंबर्स डायरेक्टली लोकांद्वारे मतदान पद्धतीने निवडले जात असतात. मित्रांनो, याची जी सभासद संख्या जी आहे ती आहे 550. मित्रांनो, म्हणजे 550पेक्षा जास्त या ठिकाणी निवडले जाणार नाहीत. म्हणजे 550 ही सदस्य संख्या या ठिकाणी संविधानाने आर्टिकल 81 ठरवून दिलेली आहे. मित्रांनो, यातली पहिली गोष्ट अशी की नॉट मोर दॅन 530 आर इलेक्टेड बाय दी वोट्स इन द स्टेट्स. म्हणजेच 530पेक्षा जास्त नाही इतके सभासद किंवा इतके लोक हे संपूर्ण भारतातून म्हणजे स्टेट्समधून निवडले जातील.
आणि हे निवडणूक डायरेक्टली लोकांद्वारे निवडले जातील. मित्रांनो, त्यातली दुसरी गोष्ट अशी की नॉट मोर दॅन 20 टू रिप्रेझेंट द युनियन टेरिटरीज, म्हणजेच जी काही युनियन टेरिटरीज आहेत यामधून 20पेक्षा जास्त नाही इतके लोक या ठिकाणी निवडले जातील. मित्रांनो, 530 लोक हे राज्यातून निवडले जातील संपूर्ण, आणि 20 लोक हे केंद्रशासित प्रदेशामधून 20 लोक निवडले जात असतील. मित्रांनो, भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 331 मध्ये दिलेलं आहे की जर प्रेसिडेंट म्हणजेच राष्ट्रपतींना जर वाटलं किंवा त्यांच्या मते त्यांना असं जर वाटलं की अँग्लो इंडियन कम्युनिटीची जर रिप्रेझेंटेशन जर नसेल किंवा त्यांचं पर्याप्त प्रतिनिधित्व जर त्यांना आढळून आलं नाही, तर अशा वेळेस 2 अँग्लो इंडियन कम्युनिटीच्या लोकांना प्रेसिडेंट हे निवडून देतील किंवा त्यांचं नॉमिनेशन करतील. मित्रांनो, अशा पद्धतीने हे संपूर्ण प्रमाणामध्ये हे एकूण 552 एवढी संख्या ही लोकसभेची होत असते. मित्रांनो, या ठिकाणी अँग्लो इंडियन या शब्दाचा उल्लेख केलेला आहे. अँग्लो इंडियन ही एक प्रकारची कम्युनिटी आहे. मित्रांनो, अँग्लो इंडियन म्हणजे अशी व्यक्ती जिचे वडील किंवा तिच्या पूर्वजांमधील कोणतीही पुरुष व्यक्ती ही युरोपियन वंशकुळातील आहे किंवा होती. याशिवाय ती भारतीय भूप्रदेशातील अधिवासी आहे आणि तिचे पालक कायमस्वरूपी वास्तव्य करत असलेल्या प्रदेशामध्ये तिचा जन्म झालेला आहे. प्रामुख्याने ब्रिटिश वंशिकता असणाऱ्या संमिश्र म्हणजे ब्रिटिश आणि भारतीय वांशिक व्यक्तीला गटाला अँग्लो भारतीय म्हणतात. भारतामध्ये त्यांची जी संख्या आहे मित्रांनो, ती खूपच अत्यल्प आहे आणि त्यांचा समावेश म्हणजे त्यामध्ये अल्पसंख्याक समुदायांमध्ये केलेला आहे. मित्रांनो, भारतीय राज्यघटनेतील कलम 366(2) मध्ये अँग्लो भारतीयाची व्याख्या दिलेली असून त्या समुदायासाठी काही घटनात्मक संरक्षण तरतुदी देखील करण्यात आलेल्या आहेत. अशी लोक जर ह्या ठिकाणी जर आढळली आणि त्यांचं पर्याप्त प्रतिनिधित्व जर लोकसभेमध्ये दिसले नाही, तर प्रेसिडेंट अशा वेळेस कलम 331 प्रमाणे भारतीय राज्यघटनेच्या त्या 2 लोकांचं नेमणूक किंवा त्यांना निर्वाचित करू शकतात. मित्रांनो, यांचं जे इलेक्शन असतं हे 550 लोकांचं इलेक्शन हे डायरेक्टली लोकांमार्फत केलं जातं, म्हणजे अडल्ट फ्रँचाईज मार्फत केलं जात असतं. म्हणजेच अडल्ट फ्रँचाईज म्हणजे प्रौढ मताधिकार या पद्धतीने. तर मित्रांनो, प्रौढ मताधिकार म्हणजे काय, तर भारतीय राज्यघटनेच्या कलम 326 मध्ये नमूद केलेलं आहे की ज्या व्यक्तीचे वयाची 18 वर्ष पूर्ण झालेली असेल तर तो व्यक्ती मतदान करू शकतो किंवा त्याला मतदानाचा अधिकार या ठिकाणी आपणास मिळालेला आहे. आणि अशा पद्धतीने लोकसभेचे सर्व 550 सदस्य हे डायरेक्टली लोकांद्वारे निवडून दिले जात असतात. मित्रांनो, लोकसभेच्या सदस्याकरता देखील अर्हता भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 84 मध्ये दिलेली आहे. मित्रांनो, जी अर्हता राज्यसभेच्या सदस्याकरिता आहे तीच अर्हता लोकसभेच्या सदस्याकरिता देण्यात आलेली आहे. त्यामध्ये फक्त फरक हा वयाचा आहे. म्हणजेच राज्यसभेतील जागेच्या बाबतीत ती किमान 30 वर्ष असणं गरजेचं आहे आणि लोकसभेच्या जागेच्या बाबतीत ती किमान 25 वर्ष वयाची असणं गरजेची आहे. व इतर जी अर्हता आहे ती राज्यसभेला जी आहे तीच त्यामध्ये देण्यात आलेली आहे. म्हणजे उदाहरणार्थ ती भारताचा नागरिक असणं, त्यानंतर ती 25 वर्ष असणं गरजेची आहे. त्यानंतर संसदेने केलेल्या कोणत्याही कायद्याद्वारे किंवा मग त्याखाली त्या संबंधात त्यांनी जे काही विहित केलेले असतील या अर्हता त्यांनी पूर्ण करणं असणं गरजेचं आहे. मित्रांनो, आपण राज्यसभेचं जर उदाहरण घेतलं तर राज्यसभेचे जे सभापती असतात हे भारताचे जे उपराष्ट्रपती असतात हे त्या राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात. म्हणजेच त्याला आपण एक्स ऑफिशियो असं म्हणत असतो. आणि त्याच पद्धतीने राज्यसभेमध्ये होईल तितक्या लवकर राज्यसभेच्या एका सदस्याला उपसभापती म्हणून त्याची निवडणूक केली जात असते. आणि उपसभापतीचे पद जर जेव्हा रिक्त होईल त्यावेळेस अन्य सदस्याला उपसभापती म्हणून निवडले जात असते. या संदर्भातील जे विवेचन आहे ते कलम 89 मध्ये देण्यात आलेलं आहे की भारताचा उपराष्ट्रपती हा राज्यसभेचा पदसिद्ध अधिकारी असेल. मित्रांनो, राज्यसभेसारखेच राज्यसभेचे कामकाज पाहण्यासंदर्भामध्ये राज्यसभेसाठी सभापती आणि उपसभापती यांची नेमणूक केली जात असते. त्याचप्रमाणे
लोकसभेसाठी देखील लोकसभेचं पुनर्गठन झाल्यानंतर लोकसभा होईल तितक्या लवकर सभागृहाच्या 2 सदस्यांना म्हणजे जे निवडून आलेले असतील त्यामधूनच अनुक्रमे म्हणजेच 550 सदस्यामधून 2 लोकांना किंवा 2 सदस्यांना अनुक्रमे आपला अध्यक्ष व उपाध्यक्ष म्हणून निवडतील आणि अध्यक्षांचे आणि उपाध्यक्षांचे पद जर रिक्त होईल तेव्हा ते सभागृह अन्य सदस्यास अध्यक्ष किंवा प्रकरण परत्वे उपाध्यक्ष म्हणून निवडतील. अशा पद्धतीची ही तरतूद भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 93 मध्ये करण्यात आलेली आहे. मित्रांनो, अशा पद्धतीने लोकसभेचे सदस्य हे डायरेक्टली इलेक्शनद्वारे म्हणजेच प्रौढ मताधिकाराद्वारे हे निवडून जात असतात. त्याचप्रमाणे राज्यसभेचे जे सदस्य असतात हे राज्याच्या विधिमंडळामार्फत त्यांची नेमणूक होत असते किंवा ते निवडले जात असतात. मित्रांनो, राज्यसभेचा कार्यकाळ हा 6 वर्षाचा असतो, म्हणजेच तेथील सदस्यांचा कार्यकाळ हा 6 वर्षाचा असतो आणि ती एक स्थायी सभागृह आहे, ते कधीही डिसॉल्व्ह होत नाही. याचाच अर्थ ती कधीही विसर्जित होत नसते. पण मित्रांनो, जर संसदेने कायद्याद्वारे निवृत्ती संबंधात केलेल्या उपबंधानुसार तिच्या सदस्यांपैकी शक्य होईल तितपत 1/3 इतके सदस्य दर 2ऱ्या वर्षाच्या अखेरीनंतर होईल तितक्या लवकर निवृत्त होतील किंवा निवृत्त होत असतात. ही तरतूद अनुच्छेद 83 मध्ये करण्यात आलेली आहे. म्हणजेच राज्यसभा ही स्थायी सभागृह आहे आणि हे सभागृह कधीही विसर्जित होत नाही, तर त्याचे जे सभासद आहे ते दर 2ऱ्या वर्षाच्या अखेरीनंतर 1/3 इतके सदस्य त्याचे निवृत्त होतील. आणि मित्रांनो, आपण जर उदाहरण घेतलं लोकसभेचं, तर लोकसभेचा कार्यकाळ हा 5 वर्षाचा असतो आणि 5 वर्षानंतर हे सभागृह डिसॉल्व्ह होतं आणि त्यानंतर पुन्हा निवडणूक होतात आणि पुन्हा या सदस्यांची नेमणूक होत असते. मित्रांनो, भारतीय राज्यघटनेच्या कलम 79 मध्ये पार्लमेंट ही संज्ञा दिलेली आहे. 80 आणि 81 मध्ये राज्यसभा आणि लोकसभा संदर्भात सांगितलेलं आहे. मित्रांनो, राज्यसभेची जी संख्या आहे ती 250 सांगितलेली आहे, परंतु सद्यस्थितीमध्ये त्या ठिकाणी 245 सदस्य आहेत. त्याचप्रमाणे लोकसभेची जर संख्या आपण जर बघितली तर भारतीय राज्यघटनेमध्ये 550 देण्यात आलेली आहे संख्या आणि 2 अँग्लो इंडियन, परंतु आताची जर संख्या जर बघितली तर वास्तवता संख्या ही 545 आहे. तर अशा पद्धतीने आपण पार्लमेंट ही संज्ञा या ठिकाणी बघितली, तिचा उगम बघितला, ती संसदीय शासन प्रणाली आपण या ठिकाणी कशा पद्धतीने वापरली आहे किंवा या ठिकाणी आपण तिचं निर्माण केलेलं आहे हे आपण बघितलं आणि पार्लमेंट ही संज्ञा किती लोकांमधून मिळून बनते, म्हणजेच पार्लमेंट हे किती लोकांनी मिळून बनतं हे बघितलं. त्यामध्ये प्रेसिडेंट त्यांची भूमिका कशी असते, राष्ट्रपतींची भूमिका काय असते हे आपण बघितलं. त्यानंतर राज्यसभा म्हणजे काय, ते अप्पर हाऊस आहे, तेथील सदस्य संख्या आणि त्याचा कार्यकाळ बघितला. त्याच पद्धतीने लोकसभेची सदस्य संख्या आणि त्याचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो आणि ते इलेक्शन कशा पद्धतीने होतं हे आपण या ठिकाणी आज चर्चा या संदर्भात केलेली आहे. मित्रांनो, तुम्हाला संसद म्हणजेच पार्लमेंट हा टॉपिक नक्कीच आवडला असेल आणि समजला असेल अशी आशा बाळगतो आणि तुम्ही हा ऑडिओ ऐकला त्याबद्दल तुमचं मनपूर्वक धन्यवाद. थँक्यू फॉर लिसनिंग.